यवतमाळ येथील एका इंस्टाकार्ट सर्व्हिसेस कंपनीत मोबाईलसह अन्य मौल्यवान वस्तू असलेल्या 41 शिपमेंट मधून 7,75,000चा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेलाय। या प्रकरणी अवधूतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला। येथील एका इंस्टाकार्ट सर्व्हिसेस कंपनीत मोबाईलसह अन्य मौल्यवान वस्तू असलेल्या 41 शिपमेंट मधून 7,75,825 रुपयाचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला। ही घटना जाफर नगर पांढरकवडा रोड येथे 17 डिसेंबरला उघडकीस आली। यामुळे एकच खळबळ उडाली। अमीन खान मोबिन खान राहणार नॅशनल पार्क भोसा रोड यवतमाळ असे फिर्यादीचे नाव आहे। फिर्यादी हे जाफर नगर येथील इंस्टाकार्ट सर्व्हिसेस कंपनीत टीम लीडर म्हणून कार्यरत आहे। सदर कंपनीतून नियमित मोबाईल फोन तसेच कपड्यांसह इतर वस्तूची ऑनलाईन शिपमेंट डिलिव्हरीचे काम करण्यात येते। 1 जून 2024 ते 18 नोव्हेंबर पर्यंत कंपनीत नियमितपणे ऑनलाईन शिपमेंट डिलिव्हरीचे काम चालू होते। अशातच 41 शिपमेंट मध्ये मोबाईल फोनसह अन्य मौल्यवान वस्तू असा एकूण 7,75,000 रुपयाचे साहित्य नागपूर मुख्य कार्यालयात पाठवण्यात आले। मात्र नागपूर कार्यालयात केवळ खाली शिपमेंटचे बॉक्स प्राप्त झाल्याचे सांगण्यात आले। त्यामुळे एकच खळबळ उडाली। त्यानंतर यवतमाळच्या जफर नगर येथील कंपनीत सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले। घटनेनंतर फिर्यादी अमीन खान मोबिन खान यांनी अवधूतवाडी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी रीतसर तक्रार दिली। त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केलाय। घटनेचा अधिक तपास अवधूतवाडी पोलीस करीत आहे।